नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 11 सब्जेक्ट मॅथ्स पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस शिकणार आहोत. तर हा चॅप्टर घेण्यापाठीमागचा हेतू काय हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑलरेडी 10वीमध्ये असताना डिटर्मिनंट शिकलेला आहात, त्याचाच सपोर्ट घेऊन हा चॅप्टर आपण काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणलेलं आहे पहा. In a previous standard 10th, you have learned to solving equations in two variables using determinants. म्हणजे काय, तर ऑलरेडी तुम्ही 10वीमध्ये शिकलेला आहात सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सॉल्व करावीत यूजिंग डिटर्मिनंट्स. नाउ वी विल लर्न मोर अबाउट डिटर्मिनंट्स. आता आपण काय करणार आहोत, डिटर्मिनंटच्या संदर्भात अधिक माहिती शिकणार आहोत. बिकॉज दे आर यूजफुल इन इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्स. म्हणजे काय की हे जे डिटर्मिनंट्स आहेत हे इंजिनिअरिंगमध्ये कॉमर्समध्ये वापरले जातात. ओके, तर आता ते डेफिनिशन काय आहे प्रथम पाहूया. डेफिनिशन काय म्हणते बघा. डेफिनिशन ऑफ डिटर्मिनंट, तर त्याच्यामध्ये काय आहे बघा. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स एनक्लोज्ड बाय टू व्हर्टिकल बार्स. काय म्हणलेलं आहे बघा, हे अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ नंबर्स आहे, नंबर्सची अरेंजमेंट करायची कशी पण इन इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स कशी पाहिजे, इक्वल पाहिजे. आणि काय पाहिजे, एनक्लोज्ड बाय टू व्हर्टिकल बार्स. म्हणजे हे जे दिसत आहेत दोन व्हर्टिकल बार्स, जे दोन व्हर्टिकल बार्स आपल्याला दिसत आहेत बघा, इथे आहे का हे दोन व्हर्टिकल बार्स. ओके, आणि हे जे ए बी, हे ए हा बी हा सी हा डी, हा पहिला जो ए बी आहे त्याला आपण R1 म्हणलेला आहे. सी आणि डीला आहे त्या रोला आपण R2 म्हणलेला आहे. पुन्हा ए आणि सीला आपण काय म्हणतो, C1 कॉलम फर्स्ट C1. बी आणि डीला आपण काय म्हणतो, सेकंड कॉलम C2. म्हणजे इथे काय झालं, दोन रो दोन कॉलम आणि दोन कॉलमचे काय नंबर्स बनवलेले आहेत आणि ते कशात लिहिलेले आहेत आपण, व्हर्टिकल बार्समध्ये. कशात लिहिलेले आहेत, व्हर्टिकल बार्समध्ये. याला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट म्हणतो. काय म्हणतो, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आता इथे पुढे बघा काय होतं ते. नंबर्स A, B, C, D आर कॉल्ड ॲज इलेमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. हे जे नंबर्स आहेत A, B, C, D यांना आपण काय म्हणतो, इलेमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. इन धिस अरेंजमेंट काय म्हणलेलं आहे आता बघा. इन धिस अरेंजमेंट देर आर 2 रोज अँड 2 कॉलम्स सो ऑर्डर इज 2. याच्यात काय 2 रो 2 कॉलम वापरलेले आहेत म्हणून किती ऑर्डरचा हा डिटर्मिनंट आहे, 2. ओके, आता बघा पुढे काय होतं ते. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आता हे सुद्धा आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे 10वीमध्ये. तर बघा इव्हॅल्युएशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. तर बघा आता इथं जी आहे बघा, इथे आता काय होतंय, आता इथे काय होणार आहे बघा. इथे डेफिनेशन आहे बघा. हां, इथे बघा आता इव्हॅल्युएशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ओके, तर याच्यात काय होतं बघा, इव्हॅल्युएशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. तर आता याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ इथं दिलेलं आहे ABCD आणि हा 2/2 डिटर्मिनंट आहे. तर काय करायचं आहे लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन फ्रॉम लेफ्ट. काय करायचं आहे, सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन फ्रॉम लेफ्ट. म्हणजे हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे काय करायचं, A इंटू D पहिलं घ्यायचं आहे, मायनस काय करायचं B इंटू C. म्हणजे काय झालं, इक्वल टू AD मायनस BC. एक्झाम्पल बघा, 1 2 3 4
हा डिटर्मिनंट आहे 1 2 3 4चा. ओके, आता याच्यामध्ये बघा 1 इंटू 4 म्हणजे 1 आणि 4ची क्रॉस मल्टिप्लिकेशन झाली, मायनस इथं काय होणार 2 आणि 3ची क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 इंटू 3 म्हणजे काय होणार 1 इंटू 4 किती आलं 4, मायनस 2 इंटू 3 किती 6 आणि 4 मायनस 6 म्हणजे काय -2. समजलं का? पुन्हा एकदा लक्षात ठेवा, फक्त काय लक्षात ठेवा 2/2 जर डिटर्मिनंट असेल तर काय करायचं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मध्ये मायनस चिन्ह द्यायचं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. आता डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 बघूया. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 तुम्ही शिकलेला नाही आहे, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 पर्यंत तुमचं झालेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 इज स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ 9 एलिमेंट्स इन 3 rows and 3 columns enclosed between 2 vertical bars. It is denoted by capital D or determinant A किंवा 2 व्हर्टिकल बारच्या मध्ये डी लिहिलं तरी चालेल. आता बघा इथं अर्थ काय होतो का, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ 9 एलिमेंट्स. किती एलिमेंट्स 9 एलिमेंट्स, कारण 3 रो आणि 3 कॉलम म्हणजे 3 तिरक 9 एलिमेंट्स होणार. इन म्हणलेलं आहे बघा 3 rows अँड 3 columns. डिटर्मिनंटमध्ये काय असतं, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स असतात. समजा ऑर्डर 3 असेल तर ऑर्डर 3ला काय होणार 3 रो आणि 3 कॉलम येणार. म्हणजे इथं दाखवलेलं बघा R1 फर्स्ट रो R1, सेकंड रो R2, थर्ड रो R3 म्हणजे 1 2 3 फर्स्ट रो R1, 4 5 6 सेकंड रो R2, 7 8 9 थर्ड रो R3. तसंच फर्स्ट कॉलम C1, सेकंड कॉलम C2, C3 कॉलम, थर्ड कॉलम C3 म्हणजे 1 4 7 म्हणजे फर्स्ट कॉलम C1, 2 5 8 म्हणजे सेकंड कॉलम C2, 3 6 9 म्हणजे थर्ड कॉलम C3. याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. आता याच्यामध्ये आपण हा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 इव्हॅल्युएट करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला मायनॉरची गरज असते. जो फर्स्ट रो आहे, आता हा जो फर्स्ट रो आहे, या फर्स्ट रोमध्ये जे नंबर्स आहेत 1 2 3 याचे मायनॉर्स आपल्याला वापरावे लागतात. म्हणून पहिल्यांदा आपण काय बघूया, मायनॉर म्हणजे काय. मायनॉरची काय डेफिनेशन आहे बघा, मायनॉर ऑफ एलिमेंट इज डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग रो अँड कॉलम पासिंग थ्रू दॅट एलिमेंट. काय म्हणलं बघा, मायनॉर ऑफ एलिमेंट इज डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय, काय म्हणलं, समजा 1चा आपल्याला मायनॉर पाहिजे तर तो मायनॉर 1चा मायनॉर म्हणजे काय, इज अ डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग रो अँड कॉलम. म्हणजे या 1 मधून रो आणि कॉलम रिमूव्ह करायचा आहे. या 1 मधून काय करायचं, हा असा रो आणि कॉलम डिलीट करायचा पासिंग होणारा, आणि जो राहिलेला जो पार्ट असेल त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण हेच एक्झाम्पल बघूया. इन डी इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. तर याच्यात कसं होईल बघा, तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, मायनॉर पाहिजे. मायनॉर ऑफ 1 काय होईल, आता इथे हा जो 1 आहे या 1 मधून रो आणि कॉलम डिलीट, मग राहिलं काय 5 6 8 9 राहिलं ना, 5 6 8 9 राहिलं, आणि हे 2 वर्टिकल बार राहिले. मग तेच खाली लिहिलेलं आहे बघा, मायनॉर ऑफ 1 इक्वल टू काय, डिटर्मिनंट ऑफ 5 6 8 9 आणि डिटर्मिनंट ऑफ हा किती बाय कितीचा डिटर्मिनंट झाला, 2/2चा डिटर्मिनंट, 2/2चा डिटर्मिनंट. मग तो कसा सॉल्व करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 5 × 9 मायनस 8 × 6. बघा इथं 5 × 9 मायनस 6 × 8 इक्वल टू काय होणार,
5 9 45 वजा 6 8 48, 45 वजा 48 वजा 3. समजलं. मायनॉर आपल्याला अशा पद्धतीने काढता येतात. ओके, आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया, ज्याच्यामध्ये बघा आता इव्हॅल्युएशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. ओके, आता याच्यामध्ये लेट डी इक्वल टू काय म्हणलेलं आहे, डिटर्मिनंट ऑफ A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 म्हणजे काय बघा. म्हणजे पहिल्यांदा बघूया, फर्स्ट रो बघूया. A11 म्हणजे काय, A11 म्हणजे काय, पहिला जो 1 आहे तो म्हणजे रो, तो काय डिनोट करतो रो, आणि दुसरा जो 1 आहे तो डिनोट करतो कॉलम. म्हणजे काय, हा जो A11 जो आहे इथं जो नंबर आहे तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी आहे. दुसरं इथे A12 म्हणजे काय, 1 2 म्हणजे काय, फर्स्ट रो, 1 म्हणजे फर्स्ट रो, 2 म्हणजे सेकंड कॉलम. बघा ही फर्स्ट रो आहे आणि ही सेकंड कॉलममध्ये हा नंबर आहे, इलेमेंट आहे, म्हणून A12 म्हणलेला. आता A13 बघा काय होणार. A13 म्हणजे काय, तो फर्स्ट रोमध्ये आहे आणि थर्ड कॉलममध्ये आहे. बघा 1 म्हणजे फर्स्ट रो आणि 3 म्हणजे थर्ड कॉलममध्ये तो इलिमेंट आहे. तर आता आपल्याला याचे काय काढायचे आहेत, डिटर्मिनंट. तर काय कसा डिटर्मिनंट काढणार, देन डी इक्वल टू कसा फॉर्म्युला आहे बघा, फर्स्ट रोचा पहिला एलिमेंट A11 इंटू मायनर ऑफ A11 मायनस A12 म्हणजे सेकंड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो इंटू मायनर ऑफ A12 प्लस थर्ड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो इंटू मायनर ऑफ A13. पण लक्षात काय ठेवायचं, इथं प्लस, इथं मायनस आणि इथं परत प्लस आहे, एवढंच लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. पुन्हा एकदा ऐका, A11 म्हणजे काय, फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट रो इंटू मायनर ऑफ A11 मायनस सेकंड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो इंटू मायनर ऑफ A12 प्लस थर्ड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो A13 इंटू मायनर ऑफ A13. एक्झाम्पल काय, डी इक्वल टू सपोज डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 9. आता याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. तर कसा फाइंड होईल बघा, फर्स्ट रो काय 1 2 3 ओके. तर पहिला फर्स्ट रोचा पहिला एलिमेंट 1 इंटू मायनर ऑफ 1 होईल मायनस सेकंड एलिमेंट काय आहे फर्स्ट रोचा 2 इंटू काय होणार त्याचा मायनर ऑफ 2 प्लस फर्स्ट रोचा थर्ड एलिमेंट काय आहे 3 त्याचा इंटू काय होणार मायनर ऑफ 3. आता आपण कॅल्क्युलेट करूया. इक्वल टू 1 आहे तसंच मायनर ऑफ 1 म्हणलेलं आहे. मायनर ऑफ 1 कसं मिळणार, तर या 1 मधून रो आणि कॉलम डिलीट, मग राहिलं काय 5 6 8 9 आणि हा वर्टिकल बार आहे तसेच, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ 5 6 8 9. त्यानंतर मायनस काय म्हणलेलं आहे 2 इंटू मायनर ऑफ 2 म्हणजे मायनस 2 इंटू 2चा मायनर म्हणजे काय 2 मधून कॉलम आणि रो डिलीट, मग राहिलं काय 4 6 7 9 राहणार आणि त्याचा डिटर्मिनंट प्लस 3 इंटू मायनर म्हणजे काय 3 इंटू मायनर ऑफ 3. मायनर ऑफ 3 कसा येणार, हा 3 नंबर आहे, रो कॉलम 3 मधून पास होणारा रो आणि कॉलम डिलीट करायचा, मग राहिलं काय 4 5 7 8. आणि आता हे सगळे 2/2 डिटर्मिनंट आहेत, हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. कसे होणार कॅल्क्युलेट बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्शन. 5 इंटू 9 मायनस काय होणार 8 इंटू 6 म्हणजे काय झालं 5 9 45 वजा 8 संग 48 मायनस 2 इंटू काय होणार बघा, इथं पण तिरकस गुणाकार काय होणार 4 9 36 वजा 7 सकून 42 प्लस 3 इथं काय होणार बघा 4 8 32 वजा 7 5 35
आता ही कॅल्क्युलेशन करूया. आता काय होईल बघा, इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट 45 वजा 48 किती, -3 -2 36 वजा 42 वजा 6 +3 32 वजा 35 -3. आता इथे काय होणार आहे बघा, 1 इंटू -3 -3 मायनस मायनस इथे काय होणार आहे, -2 इंटू -6 म्हणजे काय, मायनस मायनस प्लस 2 इंटू 6 12 आणि 3 इंटू -3 काय होणार आहे, -9. आता ही बेरीज काय होईल बघा, -3 -9 काय होईल, -12 -12 प्लस 12 -12 प्लस 12 म्हणजे काय आलं, -12 प्लस 12 म्हणजे किती होणार, 0. म्हणजे आन्सर आपलं किती आलं, 0. समजलं का सगळ्यांना? एकदम सिंपल आयडिया आहे. फक्त फर्स्ट रो आणि त्याचे मायनॉर्स वापरायचे आहेत आणि प्लस मायनस प्लस एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण याच्यावर आधारित 2 प्रॉब्लेम्स पाहूया. बघा, क्वेश्चन 1 आहे फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट डिटर्मिनंट दिलेला आहे, काय डिटर्मिनंट ऑफ काय दिलेलं आहे, 2i 3 4 -i. इथे i म्हणजे काय, i इक्वल टू स्क्वेअर रूट -1 कॉम्प्लेक्स नंबर अँड i स्क्वेअर इक्वल टू काय असतं, -1. आता सोल्युशन स्टार्ट करूया. काय होणार सोल्युशनमध्ये, लेट d इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2i 3 4 -i. जो डिटर्मिनंट दिलेला आहे तो मी d म्हणला. ओके, आता यानंतर काय आपल्याला 2/2 डिटर्मिनंटची कॅल्क्युलेशन करण्याची मेथड माहीत आहे, काय क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. क्रॉस मल्टिप्लिकेशन फ्रॉम लेफ्ट म्हणजे काय होणार, 2i इंटू -i 2i इंटू -i मायनस काय होणार, 4 त्रिकोण 12 म्हणजे काय होणार ते, आता मायनस चिन्ह आहे तसंच, 2 आहे तसंच, i इंटू i स्क्वेअर वजा 4 त्रिकोण 12. ओके, आता i स्क्वेअर म्हणजे काय, i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे काय येणार, -2 इंटू -1 -12 आणि -2 इंटू -1 मायनस मायनस प्लस म्हणजे 2 येणार, 2 इंटू 1 2 2 -12 म्हणजे काय, -10 होणार, -10. समजलं का हे एक्झाम्पल? अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता हे एक एक्झाम्पल आहे बघा, हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, काय म्हणलेलं आहे, d इक्वल टू मानलेलं काय याच्यामध्ये d इक्वल टू काय मानलेलं आहे बघा, आता हा 3/3 डिटर्मिनंट आहे. लेट d इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3 -4 5 1 1 -2 2 3 1. ओके, आता हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर फर्स्ट रोमध्ये काय आहे, 3 -4 आणि 5 आणि काय 5. ओके, तर त्याचे मायनॉर पण आपल्याला लागतील. मग फॉर्म्युला काय आपला, पहिला एलिमेंट फर्स्ट रोचा पहिला एलिमेंट 3 इंटू मायनॉर ऑफ 3 मायनस परत काय -4 परत सेकंड एलिमेंट काय -4 आणि मायनॉर ऑफ -4 इंटू मायनॉर ऑफ -4 प्लस थर्ड एलिमेंट काय 5, थर्ड एलिमेंट आहे असला याचा इंटू मायनॉर ऑफ 5, थर्ड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो. आता कॅल्क्युलेशन करूया. इक्वल टू काय होईल, 3 इंटू मायनॉर ऑफ 3 म्हणजे काय, तर या 3तून रो कॉलम डिलीट, या 3मधून रो कॉलम पास होतो तो डिलीट करायचा. राहिलं काय 1 -2 3 1 राहिलं आणि हा व्हर्टिकल बार. तसंच सेम मायनस पुढं काय मायनस इंटू -4 म्हणजे मायनस +4 आणि इंटू मायनॉर ऑफ -4 म्हणजे काय, या 4मधून काय करायचं, 4मधून कॉलम रो डिलीट राहिलं काय 1 -2 2 1 राहतं आणि त्याचा हा डिटर्मिनंट राहतो प्लस 5 इंटू काय येणार आहे, मायनॉर ऑफ 5 काय, मायनॉर ऑफ 5 म्हणजे किती, हा 5 इथं थर्ड एलिमेंट आहे, त्या थर्ड एलिमेंटमधून रो कॉलम हा कॉलम डिलीट, हा रो आणि हा कॉलम डिलीट. राहिलं काय 1 1 2 3
1 1 2 3 आणि हा 2 व्हर्टिकल बार्स. आता हे सगळे 2x2 डिटर्मिनंट आहेत. आपण रेग्युलर 10वीच्या मेथडनी कॅल्क्युलेट करणार. आता काय होणार, इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, काय क्रॉस मल्टिप्लिकेशन फ्रॉम लेफ्ट, 1 इंटू 1 मायनस 1 इंटू 1 म्हणजे किती आलं 1, मायनस 2 इंटू 3 म्हणजे काय वजा 2 गुणिले 3 वजा 6 अधिक 4 परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय 1 इंटू 1 म्हणजे 1 मायनस वजा 2 गुणिले 2 वजा 4 प्लस 5 काय येणार 1 इंटू 3 मायनस 2 इंटू 1 2. आता ही कॅल्क्युलेशन्स करूया. नेक्स्ट स्टेप काय 3 इंटू ब्रॅकेट 1 मायनस मायनस प्लस 6 म्हणजे 1 प्लस 6 प्लस 4 इंटू ब्रॅकेट काय 1 मायनस मायनस 4 प्लस 4 म्हणजे 1 प्लस 4 प्लस 5 3 मायनस 2 म्हणजे काय 1. आता ही कॅल्क्युलेशन्स करूया. नेक्स्ट स्टेप इक्वल टू 3 1 प्लस 6 म्हणजे काय 1 प्लस 6 म्हणजे 7 प्लस 4 1 प्लस 4 म्हणजे काय 5 प्लस 5 इंटू 1 म्हणजे काय 5. आता 3 इंटू 7 म्हणजे काय 21 4 इंटू 5 म्हणजे काय 20 5 म्हणजे काय इथं 5 म्हणजे 21 प्लस 20 प्लस 5 म्हणजे काय 46. ओके, समजलंच असेल. खूप इझी आहे. 1-2 वेळा व्हिडिओ रिपीट करून पहा, इझी तुम्हाला समजेल. ओके, आता नेक्स्ट पार्ट बघूया. याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे होमवर्क. तर तुम्हाला सिंपल 2 प्रॉब्लेम दिलेले आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. एक 2x2 आहे आणि एक 3x3 आहे. तुम्ही सॉल्व करून ट्राय करा, निश्चितच तुम्हाला छान येईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.